श्री गुरुचरित्र अध्याय 30वा। या अध्यायाच्या पठणाने पतितीविषयी वाटणारी चिंता दूर होईल, पती सहवास लाभेल। श्री गणेशाय नमः। नामधारक शिष्यराणा, लागतसे सिद्धाचिये चरणा, विनवितसे कर जोडुनी जाणा, भक्तिभावे करोणी। जय जयाजी सिद्धमुनी, तुची तारक भवारणी, अज्ञानतिमिरी नासोणी, ज्योती स्वरूप तुझी होसी। अविद्यामाय सागरी, बुडालो होतो महापुरी, तव कृपा झाली आवरी, तारिले माते स्वामिया। तुवा दाविला निज पंथ, जेने जोडे परमार्थ, विश्वपाळक गुरुनाथ, तुची होसी स्वामिया। गुरुचरित्र सुधारस, त्वा पाजिली आम्हास, तृप्त नव्हे गा मानस, तृषा आणिक होतसे। त्वा केले उपकारासी, उत्तीर्ण नवे वंशोवंशी, निज रूपाम्हासी, दाविले की सिद्धमुनी। मागे कथा निरोपिलीसी, अभिनवलीला दाविसी, पतितावरी विख्यातीसी, वेदचारी बोलविले। त्रिविक्रम मुनीश्वरासी, बोधिले ज्ञान प्रकाशी, पुढे कथा वर्तली कैसी, विस्तारावी दातारा। ऐकोणी शिष्याचे वचन, संतोषले सिद्ध जाण, प्रेम भावे आलिंगोण, आश्वासिले तये वेळी। धन्य धन्य शिष्य मोळी, तुझ लाधले अभिष्ट सकळी, गुरुची कृपा तात्काळी, झाली आता परियेसा। धन्य धन्य तव वाणी, वेध लागला गुरुचरणी, तू तरलासी भवानी, सकळाभिष्टे साधती। तुवा पुसिला वृत्तांत, संतोष झाला जी बहुत, श्री गुरु महिमा ख्यात, अगम्यासे सांगता। एक एक महिमा सांगता, विस्तारेल बहु कथा, संक्षेप मार्ग तुझा आता, निरोपी तो परियेसी। पुढे असता वर्तमानी, तया गाण गा ग्राम भुवनी, महिमा होतसे नित्यदिनी, प्रख्यात रूपे जाणपा। त्रिमूर्तीचा अवतार, झाला नृसिंह सरस्वती नर, महिमा त्याचा परंपार, सांगता गम्य परियेसा। तया स्थानी असता गुरु, ख्याती झाली अपरंपारू, प्रकाशत्व चहुराष्ट्री थोरू, समस्वयेती दर्शना। महिमा त्या मूर्तीची, सांगता आम्हा शक्ती कैची, काया धरुणी मनुष्याची, चरित्र केले भूमीवरी। भक्त येती यात्रेसी, एक भावे भक्तिसी, श्री गुरु दर्शन मात्रेसी, सकळाभिष्टे पावती। दीन होती स्त्रियायुक्त, वांझेसी होय पुत्र त्वरित, कुठे असे जो पीडित, सुवर्ण होय देह त्याचा। अक्षहीणा अक्षयेती, बधीर करणी ऐकती, अपस्मारादी रोग जाती, श्री गुरु चरण दर्शने। परिसलागता लोहासी, सुवर्ण होय तात्काळेसी, श्री गुरु कृपा होय जासी, सकळाभिष्टे पावती। ऐसे असता वर्तमानी, उत्तर देशी महुरस्थानी, होता एक विप्रधनी, नाव तया गोपीनाथ। तया पुत्र होणी मरती, करी दुःख अनेक वृत्ती, दत्तात्रयासी आधारिती, स्त्री पुरुष दोघे जण। पुढे झाला आणिक सुत, तयाचे नाव ठेविले दत्त, असती आपण धनवंत, अतिप्रीती पुत्रावरी। एक पुत्र तया घरी, अतिप्रीती तयावरी, झाला 5 संवत्सरी, व्रतबंध केला त्यासी। वर्षे 12 होता त्यासी, विवाह करीती प्रीतीसी, अति सुंदर नोवरीसी, विचारुणी प्रती करे। मदनाचे रती सरसी, रूप दिसे नोवरीसी, माता पिता ती हर्षी, पाहोणी आल्हादती। दंपत्ये एकची वयासी, अति प्रेमे महाहर्षी, वर्धता झाली 16 वर्षे तया विप्रासी। दोघे सुंदर सुलक्षण, एकावरी एकाचा प्राण, न विसबीती एक क्षण, अति प्रेम परियेसा। ऐसे प्रेम असता देखा, व्याधी झाली त्या बाळका, अनेक औषधे देता देखा, आरोग्य त्यासी न होय। न रुचे अन्न त्यासी, सदा राहे उपवासी, त्याची भार्या प्रीतीसी, आपण न घेई अन्न कदा, पुरुषावरी आपुला प्राण, करी नित्य उपोषण, पती सदेता औषधा आपण,
प्राशन करी परियेसा, येणे परी 3 वर्षेसी, व्याधी झाली क्षयासी, पतिव्रता स्त्री कैसी, पुरुषासवे कष्ट तसे, पुरुष देह क्षीण झाला, आपण त्या सारखी अबला, तीर्थ घेऊनी चरण कमळा, काळक्रमी तया जवळी, दुर्गंधी झाला देह त्याचा, जवळी नये वैद्यसाचा, सुमनो भाव पतिव्रतेचा, नविसंभे क्षणभरी, जितुके अन्न पतीसी, तितुके ग्रासा आपणासी, जे जे औषध त्यासी, आपण ते ते घेतसे, माता पिता दायाद गोती, सकळतिसी निवारिती, पतिव्रता ज्ञानवंती, नायके बोल कवणाचे, दिव्य वस्त्रे आभारण, सकळ त्यजोणी भूषण, पुरुषावरी आपुला प्राण, काय सुख म्हणतसे, अभयतांचे माता पिता, महाधनिक तत्वता, पुत्र कन्येसी पाहता, अति दुःख करीती परियेसा, अनेक जण अनुष्ठान, मंत्रविद्या महाहवण, अपरिमित ब्राह्मण, भोजन करविती परियेसा, अनेक परीचे वैद्य येती, नाना रस औषधे देती, शमन न होय कवणे रीती, महाव्याधी व्यापिली, पुसताती जोशियासी, पूजिती कुळदेवतेसी, काही केल्या पुत्रासी, आरोग्य कदा न होय, वैद्य म्हणती तये वेळी, नवे बरवे यासी अढळी, राखील जरी चंद्रमौळी, मनुष्य यत्न नव्हे आता, ऐसे ऐकोणी माता पिता, दुःखे दाटोणी करीती चिंता, जय स्वामी जगन्नाथा, दत्तात्रेय गुरुमूर्ती, आराधोणी तुम्हासी, पुत्र लाधले संतोषी, पापरूप आपणासी, निधान केली जिरेल, एकची पुत्रा मुचे वंशी, त्यासी जरी न राखीसी, प्राणदेवो तया सरसी, दत्तात्रया स्वामिया, ऐसे नाना परी देखा, दुःख करीती जननी जनका, वारितसे पुत्र ऐका, माता पिता लिंगोणी, म्हणे आपुले भोग सरले, जितके ऋण तुम्ही दिधले, अधिक घेऊ कैचे भले, ऋणानुबंधन चुकेची, ऐसे म्हणता माता पिता, दोघे झाली मूर्छांगता, पुत्रावरी लोळता, महादुःखे करोनिया, म्हणती ताता पुत्र राया, आमुची आशा झाली वाया, पोशिसी आम्हा म्हणोनिया, केला होता निश्चय, उबगोणी आम्हासी, केवी तुझा उपाहसी, वार्धक्यपणी आपणांसी, धर्म केवी तुझ घडे, ऐकोनिया तयांचे वचन, विणवितसे आक्रंदोण, करणेश्वराधीन, मनुष्य यत्न न चाले, माता पिता यांचे ऋण, एक घडीचे स्तनपान, उत्तीर्ण काही केल्या न जाण, जन्मांतरी येऊनिया, आपण जन्मलो तुमच्या उदरी, कष्ट दाविले अति भारी, सौख्य न देखा निर्धारी, ऐसा पापी आपण जाणा, आता दुःख न करणे, परमार्थी दृष्टी देणे, जैसे काही असे होणे, ब्रह्मादिका न चुकेची, येणे परी जननी जनका, संबोखित पुत्रनिका, तेने परी स्त्रियेसी ऐका, सांगतसे परियेसा, म्हणे ऐक प्राणेश्वरी, झाले आमुचे दिवस पुरी, मज निमित्त कष्टली सभारी, वृथा गेले कष्ट तुझे, पूर्वजन्मीचा वैरी आपण, तुझसी होते माझे ऋण, म्हणून दिधले जाण, जन्मांतरीचे कष्ट देखा, जरी राहसी आमुचे घरी, तुझ पोसतील बर्वे परी, तुझ वाटतील कष्ट भारी, जाई आपुल्या माहेरी, ऐसे तुझे सुंदरपण, न लाधे आपण दैवहीन, न राहे तुझे अहेवपण, माझे अंग स्पर्शता, ऐकता पतीचे वचन, मूर्छा आली तत्क्षण, चरणी मस्तक ठेवून, दुःख करीत ये वेळी, म्हणे स्वामी प्राणेश्वरा, तुम्ही मज का अव्हेरा, तुम्हा सारिखी दातारा, आणिक नाही गती मज, जेथे असेल तुमचा देहो, तेथे सवेची असो आपण पाहो, मणी न करावा संदेहो, समागमे येईन मी, ऐशी दोघांची बोलणी, ऐकोनिया जनक जननी, देह टाकोनिया धरणी, दुःख करीती आक्रोशे, उठोनिया श्वशूराशी, संबोखितसे सासूसी, न करावी चिंता मानसी, पती आपुला वाचेल,
विनवितसे तये वेळी आम्हा राखील चंद्रमौळी पाठवा एखाद्या स्थळी पती आपुला वाचेल सांगती लोक महिमा ख्याती श्री गुरु नरसिंह सरस्वती गाणगापुरी वास करीती तया स्वामी पहावया त्याचे दर्शन मात्रेसी आरोग्य होईल पतीसी आम्हा पाठवा त्वरितेसी म्हणून चरणी लागती मानवले समस्तांसी माता पिता श्वशुरांसी निरोप पुसून समस्तांसी निघती झाली तये वेळी त्या रोगिया करोनी डोळी घेऊनी निघाली ती बाळी विनवितसे तये वेळी आपुलिया सासू श्वशुरांसी स्थिर करोनी अंतःकरण सुखे रहावे दोघे जण पती असे माझा प्राण राखीला मुची कुळदेवता म्हणून सासू श्वशुरासी नमन करी प्रीतीसी आशीर्वाद देती हर्षी अहेव पण स्थिर होय तव दैवे तरी आता आमुचा पुत्र वाचो तत्वता म्हणून बोलती अभयता आशीर्वाद देती क्षणोक्षणी येणे परीपती सहित होती झाली मार्गस्थ किंचित काळ मार्गक्रमित आली गाणगापुरासी मार्गक्रमिता रोगी आसी अधिक झाला त्रिदोषी उतरता ग्रामदेशी अति संकट ओढावले विचारिती श्री गुरुसी गेले होते संगमासी जावे म्हणून दर्शनासी निगती झाले तये वेळी पतिव्रता तये वेळी आली आपुले पती जवळी पाहती जाहली अंतकाळी प्राण गेला तत्क्षणी आकांत करी ती नारी लोळतसे धरणीवरी भोस कोणी घ्यावया घेता सुरी वारिती मग जन लोक आफळी शीर भूमीसी आणि ऊर पाषाणेसी केश मोकळे आक्रोशी प्रलापितसे ती नारी हा हा देवा काय जाहले काम जगाईसी गांजिले आशा करोनिया आले राखीसी प्राण म्हणोनिया पूजेसी जाता देऊळांत पुढे देऊळ करीती घात ऐशी काणी नाही कुमात दृष्टांत झाला आपणासी उष्णकाळी तापोणी नरू ठाकोणी जाय छाया तरू वृक्षची पडे घात थोरू त्यापरी झाले मज तृषे करुणी पीडित जाय मनुष्य गंगेत संधी सुसरी करी घात त्याची परी झाले मज व्याघ्र भये पळे धेणू जाया आधार म्हणून तेथे वदितसे यवणू तया परी झाले मज ऐसे पापीण दैवहीन आपुल्या पतीचा घेतला प्राण माता पितयांसी तजोण घेऊन आले विदेशी येणे परी करिता दुःख पाहो आले ग्रामलोक संबोधित सकळीक अनेका परी करोनिया वारिती नारी सुवासिनी काओ दुःख करीसी झणी विचार करी वो अंतःकरणी होणार चुके सकळिका ऐसे म्हणती नर नारी तिजला दुःख झाले भारी आठवितसे परोपरी आपुले जन्म कर्म सकळ ऐका हो तुम्ही माय बहिणी आता कैसी वाचू प्राणी पतीस आले घेऊणी याची आस करोनिया आता कवणा शरण जाऊ राखेल कोण माझा जीव प्राणेश्वर त्यजोणी केऊ वाचू म्हणतसे ते नारी बाळपणी गौरीसी पूजा केली शंकरासी विवाह होता परियेसी मंगळा गौर पूजिली चुडे कंकणाचे आशेणी पूजा केली म्या भवानी सांगती माते सुवासिनी अनेक परिव्रतादिके जे जे सांगती माते व्रत ते ते केले अखंडित सर्व झाले आता व्यर्थ रुसली गौरी आपणावरी आता माझ्या हळदिसी चोर पडले गळे सरसी समस्त दिदले वणीसी कांकण कंसुणी परियेसा कोठे गेले माझे पुण्य वृथा पूजिला गौरी रमण कैसे केले मज निर्वाण ऐका माय बहिणी हो केवी राहू आता आपण पती माझा होता प्राण लोकांसारी काणवे जाण प्राणेश्वर परियेसा ऐसे नाना परी देखा पतिव्रता करी दुःखा पतीचे पाहतसे मुखा अनेक दुःख अधिक करी आलिंगोणी प्रेतासी रुदन करी बहुवसी आठवी आपुल्या पूर्व दिवसी
पूर्वस्नेह तये वेळी म्हणे पुरुषा प्राणेश्वरा कैसे त्यजले करा उबगा आला तुम्हा थोरा म्हणून माते उपेक्षिले कैसी आपण दैवहीन घटा खापरा लागता भिन्न होतासी तू निधान आयुष्यवणे तुझे जाहले तुमच्या मात पित्यासी सांडोणी आणिले परदेशी जेणे परी श्रावणासी वदिले राजा दशरथे तैसी तुमची जनक जननी तुम्हा आणिले त्यजोणी तिन्ही हत्या भरवसी घडल्या मज पापिणीसी वैरिणी मी तुम्हासी पती घातकी सत्य जाणा ऐशी पापिणी चांडाळी निंदिती लोक सकळी प्राण घातले की मी बळी पती घातकी सत्य म्हणती स्त्री नव्हे मी तुमची वैरी जैसी तिखट शस्त्रसुरी वदिली तुमचे शरीरी घेतला प्राण आपण माता पिता बंधू सकळी जरी असती तुम्हा जवळी मुख पाहती अंतकाळी तयासी विघ्न म्या केले वृद्ध सासू सारख्यास पोसाल म्हणून होती आस पुरला नाही त्यांचा सोस त्या ते सोडुनी केवी जाशी एकुलते एक तुम्ही त्यासी उबगले ती पोसावयासी आम्हा कोठे ठेवणी जाशी प्राणेश्वरा दातारा आता आपण कोठे जावे कोणी माते पोसावे न सांगता बरवे निघोणी जाती प्राणेश्वरा तू माझा प्राणेश्वरू तुझे महत्व केवी विसरू लोकांसारिका नव्हेसी नरू प्रतिपाळिले प्रिय भावे कधी नेने पृथक शयन वामहस्त सेविण आता फुटले अंतःकरण केवी वाचू प्राणेश्वरा किती आठवू तुझे गुण पती नव्हेसी माझा प्राण सोडून जातोसी निर्वाण कवणे परीने तुम्ही आता कवणा घरी जाणे कवण घेतील मम पोसणे बालविधवा म्हणून घेणे जनोपवाद ठेविती एखादी बुद्धी न सांगता त्यजील प्राण आत्मनाथा कोठे जावे आपण आता केशवपण करोणी तव प्रेमे होते भरले मातपित यांते विसरले त्यांच्या गृही नाही गेले बोलावणी नित्य येती केवी जावे त्यांची या घरी उपेक्षिसी प्राणेश्वरा दैन्यवृत्ती दातारा चित्त त्यांचे केवी धरू जोवरी होतासी तू छत्र तो सर्वा ठाई मी पवित्र मानिती सकळ इष्टमित्र आता निंदा करतील सासू श्वशुरा पासी जाण माझे मुख पाहता मरण गृह जाहले वरण्य तुम्हा विन प्राणेश्वरा घेऊणी आले आरोग्यासी येथे ठेवणी तुम्हासी केवी जावे घरासी राक्षसीनी पापिनी ऐसे आठवोणी अनेक परी दुःख करी अपरंपारी इतुके होता ते अवसरी आला तेथे सिद्ध एक भस्मांकित जटाधारी रुद्राक्ष भूषणे अलंकारी त्रिशूळ धरिला असे करी येऊणी जवळी उभा ठेला संबोखित असे तये वेळी काओ प्रलय करीसी स्थुळी जैसे लिहिले असे कपाळी त्याच परी होत असे पूर्वजन्मीचे तपफळ लागले देहासी सकळ वाया रडसी निर्फळ शोका आता करू नको 8 दिवस जरी तू रडसी नयेती प्राण प्रेतासी जैसे लिहिले ललाटेसी तया परी घडे जाण मूढपणे दुःख करीसी समस्त मरणार तू जाणसी कवण वाचला धरित्रीसी सांगे आपणा म्हणतसे आपुला म्हणसी प्राणेश्वर कोठे उपजला तो नर तुझा जन्म झाला येर कवण तुझे माता पिता पूर येता गंगे प्रती नाना परिचे कष्ट वाहती येऊणी एके ठाई मिळती पाकती आणि कचहूकडे पाहे पायक वृक्षावरी येती पक्षी अपरंपारी क्रमोनिया प्रहरचारी जाती मागुती चहूकडे तैसा संसार जाणणारी कोण जन्मला आहे स्थिरी माया मोहे कलत्रपुत्री पती म्हणसी आपुला गंगेमध्ये जैसा फेण तैसाची हा देह जाण स्थिर नवे या कारणे शोक वृथा करू नको पंचभूतात्मक देह तत्संबंधी गुण पाहे आपुले कर्म जैसे आहे तैसे गुण उद्भवती
गुणानुबंधे कर्मे घडती, कर्मासारिखी फळप्राप्ती, माया मोहे याची रीती, भायामय संबंधे, माया संबंध माया गुण, उपजे सत्व रजतमो गुण, येणेची रीती तिन्ही जाण, त्रिगुणात्मक अवधारा, याची संसार वर्तमानी, समस्त कर्माचे आधीन प्राणी, सुख दुःख आपुल्या गुणी, भोगिजे आपुले आर्जव, कल्पकोटी दिवसांवरी, देवांची आयुष्य आहे जरी, त्याची काळ न चुके परी, मनुष्याचा पाड काय, काळ सकळा कारण, कर्माधीन देह जाण, म्हणून कल्पावे अस्थिरपण, पंचभूतात्मक देहासी, काळ कर्माधीन गुण, पंचभूतात्मक देह जाण, उपजता संतोष म्हण, मेलिया दुःख न करावे, गर्भी जधी येताची नर, नाश असे त्याचे बरोबर, जैसे कर्म गुण येर, मरण जनन परियेसा, कवणा मृत्यू पूर्व वयासी, कवणा मृत्यू वार्धकेसी, जैसे आर्जवजासी, त्याची परी घडतसे, पूर्वजन्मार्जिता सरसी, भोगणे असे सुख दुःखासी, कलत्र पुत्र ती हर्षी, पाप पुण्य वश जाणा, आयुष्य सुख दुःख पाप पुण्यानुसार लेख, ललाटी लिहले सुख दुःख, आढळसे सर्वांसी, एखादिया कर्मासी, लंघी जेल पुण्य बळेसी, देवदानव मनुष्यांसी, काळ न चुके सर्वथा, संसार म्हणजे स्वप्नापरी, इंद्रजालवधारी, मिथ्या जाणतया परी, दुःख आपण करू नये, शतसहस्र कोटी जन्मी, तू कोणाची होती भामिणी, वाया दुःख करीशी साजणी, मूर्खपणे करोनिया, पंचभूतात्मक शरीर, त्वचा शिरामास रुधिर, देह मज्जा अस्ति नर, विष्ठा मूत्र श्लेष्म संधी, ऐशा शरीर घोरांत, पाहता काय असे स्वार्थ, मळमूत्रे भरले रक्त, तया कारणे शोक करीसी, विचार पाहे पुढे आपुला, कोणे परी मार्ग भला, संसार सागर पाहिजे तरला, तैसा मार्ग पाहे बाळे, येणे परी तियेसी, बोधिता झाला तापसी, ज्ञान झाले तियेसी, सांडिला शोक तये वेळी, कर जोडुनी तये वेळी, माथा ठेविला चरण कमळी, विनवितसे करुणा बहाळी, उद्धरावे स्वामी म्हणोनी, कवण मार्ग आपणासी, जैसा स्वामी निरोपदेसी, जनक जननी तू आम्हासी, तारी तारी म्हणतसे, कवणे प्रकारे आपण, तरेन मी भवार्न, तुझा निरोप मी करीन, म्हणून चरणी लागली, ऐकोणी तेचे वचन, सांगे योगी प्रसन्न वदन, बोलतसे विचारुण, आचरण स्त्रियेचे, म्हणे सरस्वती गंगाधर, त्याचे वचनी विस्तार, ऐकता होय पाप दूर, सकळाभीष्टे साधती, इति श्री गुरुचरित्रामृत, विप्ररोगी झाला मृत, तयासी पावला गुरुनाथ, तारावया कारणे, इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो, श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने, सिद्धनामधारक संवादे, मृतद्विज भार्या शोको, नाम 33 श्री गुरुदत्तात्रयार्पण नमस्तु।